Welcome to all of student. Chapter number first, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोम्स. आणि त्यामध्ये आपण टॉपिक पाहत होतो बॅक्टेरिया. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक होता आपला प्रोटोझोआ. त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिले की प्रोटोझोआ हा कुठं आढळत असतो, तर गढूळ पाणी, माती किंवा समुद्रात अशा इतर ठिकाणी या प्रोटोझोआंस आदिजीवांचे उत्पन्न होत असतात. त्यामध्ये पॅरामेशियम्स आणि अँटामिबा यासारखे घटक असतात. त्याचे एक पेशीय सजीव असतात, ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्याची प्रजनन संख्या ही द्विखंड पद्धतीने होत असते. अमिबा, पॅरामेशियम्स यामध्ये फ्यू डर्टी वॉटर्स, अमिबा आणि पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात आणि ते इंडिव्हिज्युअल लाईफ जगत असतात. अँटामिबा हिस्टोलिका कॉजेस ऑफ अमाश याला कारणीभूत असतात. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स म्हणजेच मलेरियासारखे घटक आजार त्यामध्ये होत असतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मलेरिया हा आजार या बॅक्टेरियामुळे होत असतो. नेक्स्ट टॉपिक आहे आपला फंगीज. पाहूया. फंगी साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर्स. फंगीचा आकार हा सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर पर्यंत असू शकतो. फर्स्ट, these are found only decaying organic matter and dead bodies of plant and animals. हा फंगस कुठं जगत असतो, तर कुजलेला पदार्थ, वनस्पती, प्राण्यांचे शरीर अशा कार्बनी पदार्थांवर मध्ये तो आढळत असतो. म्हणजे एखादं वनस्पती डेड झाली, खराब झाली, एखादा आंबा खराब झाला, तो नासला किंवा खराब झाला, त्यामध्ये फंगस निर्माण होत असते आणि त्यातली जी ऑर्गॅनिक मटेरियल ते फंगस खात असतं. ठीक आहे. सेकंड, these are the eukaryotic organisms, some of the unicellular and other are the visible with the snake eyes. मग हे दृश्य केंद्रिकीय एक पेशीय सूक्ष्मजीव असतात. मग कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांना दिसतात. फंगस काही डोळ्यांना दिसतात, काही दिसत नाही. युनिसेल्युलर अँड अदर डिव्हिजन विथ द नेक आईज. ते एकापेक्षा जास्त एकाच पेशीपासून बनलेला असतात आणि सूक्ष्मजीव असतात, मायक्रोब्स असतात, ते सहज डोळ्यांना दिसत नाही. म्हणजे अँटामिबा, प्लाझ्मोडियम्स आणि सॅक्रोमायसिस हे असे फंगस आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट तिसरं आहे स्पेरोट्रोपिक, ऑब्झॉर्ब देअर द फूड फ्रॉम द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. मृतोपजीवी म्हणजे मेलेले असून त्यामध्ये कार्बनी पदार्थ शोषून फंगस काय करतात, एखादा प्राणी मेला असेल तर त्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक किंवा अजैविक असं पदार्थ असतात ते शोषून घेतात आणि त्यावर फंगस हे जगत असतात. ठीक आहे. दिस रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर ब्लिडिंग. म्हणजेच त्यांच्यामध्ये असणारे प्रजनन पद्धती द्विखंडन किंवा मुकनायक अशा अलैंगिक पद्धतीने ते होत असतं. म्हणजेच एकापासून दुसरा जीव हा सेक्शुअल, असेक्शुअल आणि सेल डिव्हिजन ऑफ ब्लिड या पद्धतीने त्यामधले सेल्स फंगस हे वाढत जात असतात. उदाहरणार्थ ब्रिक ईस्ट म्हणजे ईस्ट, कॅन्डिलिडा, आडंबी म्हणजे मशरूम, कॅन्डिलिडा आणि मशरूम यासारखे त्या फंगस हे डेव्हलप होत असतात. मशरूम तुम्ही बघितलं असेल, एका छत्रीचा आकाराचा यासारखं तो मशरूम आपल्याला पाहायला मिळत असतात. ठीक आहे. हा पण अल्गीचा फंगीचाच प्रकार आहे. ठीक आहे. म्हणजेच बॅक्टेरिया आपल्याला कसा दिसतो, फंगस कसे दिसतात, तर सर्क्युलर मोशनमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात, राऊंडेड शेपमध्ये, आणि ते कुजलेल्या पदार्थांवर आपले जे शरीर हे जगत असतात. एखादा मृत शरीर असेल, वनस्पती, प्राणी यावर ते जगत असतात. ते एक पेशीय सिंगल सेल्युलर असतात, युनिसेल्युलर असतात आणि मायक्रोम्स असतात. ते काही डोळ्यांना दिसतात, काही डोळ्यांना दिसत नाही. फंगस हे एका मेलेल्या पदार्थावर किंवा डेड झालेल्या एखाद्या पदार्थावर ते जगत असतात, वनस्पतीवर जगत असतात, प्राण्यांवर ते जगत असतात. म्हणजे भाकरीचा तुकडा तुम्ही जर ओलसर पाण्यात ठेवला तर त्याला देखील बुरशी येते, फंगस येत असते. ठीक आहे. ईस्ट असेल, एखादा पाव असेल, त्याला देखील बुरशी येत असते. कॅन्डिलिडा मशरूम हे देखील फंगसचं उदाहरण आहे. ठीक आहे. पुढचा घटक आहे आपला अल्गी. अल्गी म्हणजे काय, त्याची साईज बघूया. अप्रॉक्सिमेटली अंदाजे 10 UM टू 100 UM म्हणजे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर पर्यंत अल्गीची साईज असू शकते. फर्स्ट, दे आर द एक्वॅटिक. ते अल्गी ही पाण्यात आढळत असते. ती असं कोरड्या जागेत दिसत नाही, ती कुठं असते तर ओलसर भागात किंवा पाण्यामध्ये ती आपल्याला अल्गी पाहायला मिळत असते. सेकंड, युकॅटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक अँड ऑर्गॅनिझम्स.
ती दृश्य केंद्रिकी आहे म्हणजे युकॅरियोटिक सेल्स आहे. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आहे. अलगी ही युकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहे, दृश्य केंद्रिकी आहे, एकपेशीय आहे. ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे जी स्वतः स्वयंपोषी आहे, स्वतःचा न स्वतः तयार करत असते. ठीक आहे. थर्ड, फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन सेल्स. या शैवालाच्या सेलमध्ये हरितलवकाच्या साहाय्याने फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते. फॉर एक्झाम्पल क्लोरेला, त्यानंतर एक क्लॅमिडोमोनास म्हणजे क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास या त्याचे उदाहरण आहे. व्हेरी फ्यू पेसेस ऑफ अल्गीज आर अ युनिसेल्युलर, मोस्ट ऑफ देम आर द मल्टीसेल्युलर अँड डिव्हिजिबल विथ द निक आईज. म्हणजे शैवालाच्या थोड्या प्रजाती एकपेशी आहेत, तर इतर जे काही शैवाल आहेत ते बहुपेशी आहेत, नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. काही जे अल्गी आहेत ते एका पेशीपासून बनलेले आहेत, पण काही अल्गी जे आहेत ते एकापेक्षा जास्त पेशींपासून बनलेले आहेत. ते डोळ्यांना दिसतात, काही डोळ्यांना दिसत नाही. अल्गीचे काही घटक जे आहेत ते सहज आपल्याला डोळ्यांना पाण्यात, गढूळ पाण्यात किंवा स्वच्छ पाण्यात अल्गी आपल्याला पाहायला मिळत असते. त्याला आपण शैवाल देखील म्हणत असतो. ते शैवाल आपल्या डोळ्यांना दिसते, पण काही शैवालही दिसत नाही. शैवाल हिरव्या कलरचे असते, म्हणजे त्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया होत असते. आणि पाण्याला बघितलं तर तुम्ही ज्या ठिकाणी सतत पाणी वाहत असतं त्या ठिकाणी तुम्हाला अल्गी ही पाहायला मिळत असते. ठीक आहे. मग यामध्ये आपण फंगस आणि अल्गी पाहिली. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला व्हायरस. त्याची साईज काय आहे म्हणजे विषाणूस. आता आपण करोनाचा व्हायरस पाहत होतो, त्यातला विषाणू एक बघूया. तो कुठल्याही विषाणूची अप्रॉक्सिमेटली साईज काय असते, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर्स. हे मायक्रोमीटर होते, आता हे नॅनोमीटरमध्ये आलं. जनरली द व्हायरस आर नॉट द कन्सिडर ॲज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर दे आर द सेड टू बी द ऑर्गॅनिझम ॲट द इडेज ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सूक्ष्मजीवांना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीव सीमेत आहेत असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे जे का व्हायरस आहेत ते सजीवच आहेत किंवा ते डेव्हलप होतात असं नाही आहे. त्यांना सजीव म्हणायचं की नाही हा अजूनसुद्धा कन्सिडर झालेलं नाही आहे. मात्र त्यांचा अभ्यास मायक्रोस्कोप शास्त्र म्हणजे मायक्रोलॉजी म्हणजे दे आर द स्टडीज अंडर द मायक्रोबायोलॉजी. पण त्याचा अभ्यास व्हायरस या स्टडीज व्हायरस या घटकाचा अभ्यास मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जात असतो. ठीक आहे. फर्स्ट, द व्हायरस आर द एक्स्ट्रीमली मिनिट्स. दे आर द 10 to 100 times ऑफ स्मॉल दॅन द बॅक्टेरिया अँड कॅन बी द सी ओनली विथ दिस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ठीक आहे. हे व्हायरस आपण सहजासहजी डोळ्यांनी पाहू शकत नाही, ते अतिसूक्ष्म म्हणजे त्यांचा आकार हा 10 to 100 times ऑफ स्मॉल म्हणजे 10 ते 100 पटीपेक्षा लहान असून फक्त तो इलेक्ट्रो मायक्रोस्कोपमध्येच पाहायला मिळतो. सहजासहजी आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तो मायक्रोस्कोपमध्ये पाहायला गेलो तर दिसणार नाही, पण त्यामध्ये इलेक्ट्रो मायक्रोस्कोप असेल त्यामध्ये आपला हा विषाणू पाहायला मिळू शकतो किंवा त्याचं ऑब्झर्वेशन आपण करू शकतो. त्याला क्लोरेला किंवा टोमॅटोविट्स व्हायरस असे व्हायरस आपण पाहू शकतो. हे खूप आपल्या बॉडीवर किंवा इतर प्राण्यांच्या बॉडीवर इफेक्ट करत असतात. ठीक आहे. सेकंड, दे आर फाउंड इन फ्रॉम द इंडिपेंडंटली पार्टिकल्स. व्हायरस इज द लॉंग मॉलिक्युल्स ऑफ DNA अँड RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि डिऑक्झोरायबोन्यूक्लिक ॲसिड कवर्डेड बाय द प्रोटीन्स कॉड. मग हा व्हायरस कशापासून बनलेला असतो, तो स्वतंत्र कणांच्या स्वरूपात आढळतो. हा विषाणू DNA आणि RNA, DNA म्हणजे काय डिऑक्झोरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड्स यापासून बनलेला लांबलचक असा रेणू असतो. यासारखा तो लांबलचक बनलेला मॉलिक्युल्स असतो आणि त्याच्या भोवती जे काही कवर असतात ते कसलं असतं, प्रोटीन्स कवर असतं. हे लक्षात घ्यायचं आहे. व्हायरस हा DNA आणि RNA पासून बनलेला लांबलचक असा भाग आहे आणि त्याचा कवर हा प्रोटीन्स कोट असतो. म्हणजे प्रथिनांपासून त्याचा कवर हा बनलेला असतो. म्हणजे हा जो भाग आहे किंवा हा जो काही भाग आहे हा प्रोटीन्सपासून बनलेला आहे. ठीक आहे. थर्ड, व्हायरस सर्वाइव द ओनली इन लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल सेल अँड प्रोड्यूस देअर द ओनर प्रोटीन्स with the help of host cells and created in this numerous receplia. म्हणजेच वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवित पेशीवर ते राहू शकतात व पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवत असतात. ठीक आहे.
आणि त्यापासून असंख्य अशी प्रतिकृती ते स्वतः तयार करत असतात. व्हायरस हा एकटा जगू शकत नाही, तो एखाद्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतीच्या शरीरात जाऊन तो डेव्हलप होत असतो आणि त्यापासून प्रोटीन्स तयार करून तो आपली व्हायरसची संख्या वाढवत असतो. ठीक आहे. दे डिस्ट्रॉय दिस हॉस्ट सेल्स अँड बिकम फ्री. दिस फ्री व्हायरस अगेन इफेक्ट न्यू सेल्स. ओके. मग याचा प्रथिनं बनवून स्वतःच्या असंख्य प्रतिकृती तो की स्वतःचा व्हायरस स्वतःपेक्षा जास्त तो व्हायरस तो बनवायला लागतो. त्यानंतर पेशींना नष्ट करून त्यात प्रतिकृती म्हणजे मुक्त होतात आणि मुक्त होऊन परत तो विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करत असतो. म्हणजेच या पेशी डेड होतात आणि यापासून हा जर व्हायरस मेला तर त्यापासून दुसरा एक व्हायरस बनायला सुरुवात होत असतो आणि ठराविक काळानंतर परत हा व्हायरस वाढतो आणि त्यापासून असंख्य असे व्हायरस बनत जातात आणि अशा प्रकारे त्या व्हायरसची संख्या वाढत जाते आणि ते आपल्या शरीरावर किंवा प्राण्यांच्या शरीरावर किंवा वनस्पतींच्या शरीरावर दुपटीने वाढत जातात आणि त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर, ह्युमन बॉडीवर किंवा प्लॅन्ट अँड ॲनिमलच्या बॉडीवर होत असतो. ठीक आहे. हे कुठलाही व्हायरस हा सजीवावर इफेक्ट करत असतो, निर्जीवावर कुठला इफेक्ट होत नाही. ठीक आहे. फॉर व्हायरस कॉजेस द मेनी डिसीज ऑफ द प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. विषाणूमुळे वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग होत असतात. पण ज्या प्रकारचे तुम्हाला सर्दी, खोकला, कोरोना किंवा ताप असेल, असे वेगवेगळे डिसीज आहे. कॅन्सर, TB, ट्युबरक्युलोसिस, हे जे काय आहे ते व्हायरसपासून होणारे डिसीज आहेत. ते व्हायरस आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप झाले की तो आजार पुढे पुढे वाढत जात असतो. म्हणून कुठलाही व्हायरस हा आपल्या शरीरात जाणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी अँटीबायोटिक्स जे काही घटक आहे, प्रतिजैविक जे काही घटक आहेत ते आपण घेतले पाहिजे. आपला आहार हा सुदृढ असला पाहिजे, तरच आपण अशा व्हायरसपासून वाचू शकतो. ठीक आहे. आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्सच्या मध्ये आपण बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगस, अल्गीज आणि व्हायरस म्हणजेच बॅक्टेरिया, जीवाणू, त्यानंतर आदिजीव, कवके आणि अल्गी म्हणजे शैवाल आणि विषाणू याबद्दल माहिती घेतली. त्याचे आकार देखील बघितले, फोटो देखील बघितले आहेत. या ठिकाणी आपलं प्रकरण संपलेलं आहे. अजून एक थोडी माहिती घेऊया. आपल्याला काय होतं की मानवाला पोलिओ आणि इन्फ्लुएंझा किंवा HIV सारखे आजार होत असतात, जे विषाणूमुळे आपल्याला होत असतात. ओके, लक्षात घ्यायचे. पोलिओ, इन्फ्लुएंझा किंवा HIV, एड्स यासारखे आजार ही व्हायरसपासून होत असतात. त्यानंतर गुरांना कोणता आजार होतो तर पिकॉर्न व्हायरस यापासून देखील गुरांना विषाणू होत असतो. विषाणूंपासून पिकानो व्हायरस पासून आजार होत असतो. त्यानंतर वनस्पतींना टोमॅटो विल्ट विषाणू असतो. तंबाखू बोजॅम विषाणू पासून बनत असतो. जीवाणू बॅक्टेरियोफॉज हे जीवाणू सजीवांवर हल्ला करतात आणि त्यामुळे तो डेड होत असतो. ठीक आहे. याबद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपचे चित्रे आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्सबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि ती सॉल्व करायची आहे. त्यानंतर तुमचा हा एक्झरसाइज आहे तो देखील तुम्ही सॉल्व करायचा आहे. यामध्ये किमान 8 क्वेश्चन दिलेले आहेत, 8 क्वेश्चन दिलेले आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा टी डायग्राम देखील काढायचा आहे. आउट ऑफ माय पॅटर्न हा देखील सोडवायचा आहे. 4था आणि 5वा क्वेश्चन म्हणजे एकूण 1 ते 8 क्वेश्चन्स क्लासवर्क आणि होमवर्कमध्ये सॉल्व करायची आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे या चॅप्टरमध्ये काहीही अडचण असल्यास मला वैयक्तिक विचारलं तरी चालेल. ठीक विद्यार्थ्यांनो, धन्यवाद.